नेता समीरजी, महानगरपालिकेचे आयुक्त, सर्व नगरसेवक, सर्व अधिकारी, आज खऱ्या अर्थानं मला मनापासून आनंद या गोष्टीचा होतोय की ज्या महानगरपालिकेमध्ये मी 10 वर्ष नगरसेवक म्हणून काम केलं, विविध पदं भोगली, त्या महानगरपालिकेच्या वैभवात वाढ करण्याची संधी मला मिळाली आणि ती संधी आज आपल्याला दिसून येते. महानगरपालिकेमध्ये नगरसेवक असताना महानगरपालिकेच्या असलेल्या अडचणी मी समजू शकतो आणि त्याची मला जाणीव पण आहे. महानगरपालिकेमध्ये काम कसं करायचं, काम कसं होतं, कसं केलं पाहिजे, या सगळ्या जरी गोष्टी असल्या तरी महानगरपालिकेला सगळ्यात महत्त्वाचा जो काही प्रश्न भेडसावतो तो असतो निधीचा. आपण स्वप्न कितीही जरी मोठे पाहिले तरी त्याला स्वप्नाला त्याची अंमलबजावणी करत असताना ज्याला पैसे लागतात ते काम पैशानेच होतं. मग अशा वेळेला स्वप्न पाहताना त्यांना कुठेतरी जोड असली पाहिजे म्हणून मी हा केविलवाना प्रयत्न केलेला आहे. महापौराने या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलं की मी डीपीडीसी मधून शहरामध्ये जे आपण अतिक्रमण काढल्यानंतर काही लोकांचा रोषही आपल्यावर आला, काही लोकांनी आनंदही व्यक्त केला आणि मग हे करत असताना आता त्या रस्त्याचं ब्रॉडगेज म्हणजे ज्याला आता मोठे रस्ते कधी होणार याचं स्वप्न आताही सगळे लोक पाहत आहेत. जेवढे अतिक्रमण काढले त्यापैकी एकही रस्ता आपण आतापर्यंत चालू केलेला नाही. खऱ्या अर्थानं अतिक्रमण काढणं, तातडीने त्या कामाला सुरुवात करणं हा त्याच्या मागचा उद्देश होता. मला माहिती आपली कंडिशन बरोबर नाही म्हणून मी 32 कोटी रुपये फक्त पोल शिफ्टिंगला दिले. महानगरपालिकेच्या इतिहासामध्ये किंवा जिल्हा डीपीडीसीच्या याच्यातून कधीही एवढा मोठा निधी गेल्या 25 वर्षात कधी कुणी दिला नसेल. मी तो दिला. मला या शहराचा मी एक जबाबदार नागरिक असल्यामुळे मी तो दिलाही. परंतु काही तांत्रिक अडचणी असतील, काही कारणं असतील. एक लक्षात घ्या, जेव्हा हा निधी दिला तर त्या टायमाला त्याचा खऱ्या अर्थानं वापर हा आपल्याकडून झाला पाहिजे होता. 32 कोटी रुपये दिले, त्याच्यामध्ये बाकीचे सगळं जे काही असतात जीएसटी वगैरे वगैरे जे काही कट होत आहेत, ऍक्च्युअली वापरायला आपल्याला फक्त 23 कोटी रुपये आला, बाकी टॅक्स मध्ये गेला. आणि हा 23 कोटी रुपयाचा निधी आता खर्च आता मला वाटतं वर्कआउट झाली की नाही मला माहित नाही, प्रोसेसमध्ये आहे आणखी. परंतु एकदा माझ्याकडे एक माणूस आला, त्यांनी सांगितलं की साहेब तुमच्या या शहराचा जो विस्तार आहे, जो वाढ झालेली आहे, मला तुमच्याकडे एक प्रपोजल घेऊन यायचं. आता अनेक जण प्रपोजल घेऊन येतात वेगवेगळे कारणास्तव. सगळ्यांचा वैयक्तिक इंटरेस्ट हा असतोच, हे कधी नाकारता येत नाही. परंतु त्याच्यामध्ये माझा काय स्वार्थ आहे हे मी जेव्हा पाहिलं तर त्या टायमाला हा प्रपोजल घेऊन एक जण माझ्याकडे आला, सांगितलं की अशी फायरची गाडी जी आपल्याला तुमच्या शहरासाठी उपयोगाची होईल. आणि जेव्हा त्यांनी सगळं ब्राउशर वगैरे दाखवलं मग त्याला मी सांगितलं की ही गाड्याचा खऱ्या अर्थानं आपल्याला उपयोग होणार आहे. त्याला किती कमिशन मिळालं हा भाग वेगळा असेल, परंतु या माझ्या शहराच्या वैभवामध्ये वाढ झालेली आहे. आता ही फायरची गाडी ज्या रस्त्याने जाईल त्या रस्त्यावर एक महानगरपालिका ठामपणे सांगू शकते की होय, कुणाला आग लावण्याची सवय असते तर कुणाला आग विझवण्याची सवय आहे, त्या सवयीमध्ये महानगरपालिका अग्रेसर आहे. आम्ही आग विझवणाऱ्यामधले आहोत, हे आता महानगरपालिकेतर्फे ठासून सगळ्याला सांगता येईल. आणि समीरजी हे गाडीचं खरं वापर आणखीन आपण टेक्निकली पाहिलेला नाहीये. गुंठेवारीचा जरी प्रभाग असला तरी आपण 50-100 मीटर दूर ही गाडी ठेवू शकतो. एवढी त्याची कॅपॅसिटी 100 मीटरच्या अंतरावर सुद्धा ठेवून तिथून आपण त्याच्या पाण्याने आग विझवू शकतो, एवढी याची कॅपॅसिटी. परंतु तरी गुंठेवारीमध्ये सुद्धा काही ठिकाणचे रस्ते हे आताही मोठे झाले पाहिजेत. आम्हाला तुम्हाला आणखीन मी एकच सांगेन, या महानगरपालिकेच्या याच्यामध्ये कोणती गोष्टीची उणीव राहू नये हा प्रयत्न आपला आहे. मागच्या आयुक्तांनी सुद्धा आणखी 17 हेक्टर जमीन मागितलेली आहे. प्राणी संग्रहालयाच्या बाजूला आणखी 17 हेक्टर जमीन शासनाकडे मागितली. आम्ही त्याचा पाठपुरावा करतोय. महसूल कोणती जमीन सुद्धा या 15-20 दिवसामध्ये आपल्याला प्राप्त होईल, त्याची पण चिंता करू नका. आणखीन आपल्या जमिनीमध्ये वाढ होणार आहे.
दुसरं महत्वाचं आयुक्त साहेबांना सांगेल की तुम्ही आल्यानंतर आता एक काम आहे की महाराष्ट्र सरकारने महसूल विभागाने एक निर्णय घेतलेला आहे. निर्णय आम्ही घेत असतो, परंतु त्या निर्णयाची अंमलबजावणी पर्टिक्युलर जिल्ह्यातील पर्टिक्युलर अधिकारी करताना मी पाहिलेलं. आता आपल्याकडे असलेले गावठाणं जे आहेत, या महानगरपालिका क्षेत्रातले जेवढे गावठाणं असतील, आता त्याची मालकी तुम्हाला मिळते. तुम्ही कलेक्टरच्या माध्यमातून तिथं सार्वजनिक ज्या उपयोगाचे जे करायचं काम करायचं असेल, तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट ती गावठांची जागा तुम्हाला महानगरपालिकेला मिळणार आहे. म्हणून ते कामाला सुरुवात करा. या महानगरपालिकेमध्ये बाकी सर्व चालत राहील, छोटे छोटे काम आपण करत राहू, परंतु या शहराला वैभवात वाढ कशी होईल यासाठी आपला प्रयत्न असला पाहिजे. या ठिकाणी मी महानगरपालिकेमध्ये कधी येत नाही ना कधी आलो नाही, परंतु अशा चांगल्या कार्यक्रमाला मी निश्चित येत जाईल. म्हणजे काय, फंडही माझा नाही, यायचं आहे मीच आहे. नारळ तुम्ही फोडत जा, फक्त मला थँक्स म्हणत जा, बस तेवढंच काम करा. बाकी मला तुमच्याकडून काही अपेक्षा नाहीये. मला एकच ध्यास आहे की आपल्या शहरामध्ये कोणत्याही गोष्टीची कमतरता असू नये. ते रस्त्याबद्दल कोणी आपल्याला नाव ठेवता कामा नये. त्या पाण्याबद्दलच आता काल जेव्हा पाणी आलं, आता लोकांच्या मनामध्ये कॉन्फिडन्स जागृत झाला की होय पाणी आलं बाबा. आता पाणी नक्षत्रवाडीपर्यंत आलंय, तर काही लोक त्याच्यावर टीका करतील. नक्षत्रवाडीपर्यंत पाणी आलं नाही तर इथपर्यंत यायला काही 1-2 दिवसाचं तर काम आहे. टेक्निकल गोष्टी काही लोकांना माहित नसतं. ते म्हणजे नक्षत्रवाडीला आले ना, तर त्याच्या बाजूला पाणी द्यायला काय हरकत आहे आता. परंतु ह्या गोष्टी जोपर्यंत आपण लोकांना सांगत नाही की त्याची कंडिशन काय किंवा ते कसं वापरता येतं, सगळ्या बारीक गोष्टी आपण पाहिल्या पाहिजे. आता पुन्हा सुद्धा आताही तुम्हाला सांगतो की हा एप्रिल आहे, मेच्या 15 तारखेपर्यंत आपला प्रयत्न आणखी पुन्हा टाक्यामध्ये पाणी चढवण्याचा आहे. म्हणजे विचार करा की आज 15 तारीख तर आणखीन 1 महिन्याचा कालावधी हा जाणार आहे. त्याच्या मागचं कारणच सगळ्या टेक्निकल गोष्टी आहेत. म्हणून आता पाणी आलंय, लोकांना आता एवढी गॅरंटी निश्चित झालेली आहे की आता पाणी आपल्याला रोज मिळणार आहे. मी आयुक्त साहेबांना एक विनंती करणार आहे, तुमच्या बरोबर असलेली सगळी चांगली टीम आहे. तुम्ही पण यंग आहात. मी मुख्यमंत्र्याला एकदा विचारलं, साहेब आयुक्त पाठवले कसे, ते आम्हाला काही कळलं नाही. अरे आयुक्त लय चांगलं आहे, काम चांगलं करेल असं त्यांचं प्रमाणपत्र आहे, ते सिद्ध करून दाखवा. नसता आयुक्त आलेत आणि आयुक्त गेलेत असं होता कामा नाही. तर आयुक्ताचं काम एवढं चांगलं असलं पाहिजे, दर्जेदार असलं पाहिजे की आम्हाला सुद्धा तुम्हाला आता आम्ही जसं जी श्रीकांतला थांबवण्यासाठी प्रयत्न करत होतो, तसा प्रयत्न तुमच्यासाठी आमच्याकडून झाला पाहिजे अशी आम्हाला अपेक्षा आहे. जे सत्य आहे ते सत्य आहे. या ठिकाणी तुम्ही प्रत्येक वेळेला जे काही या महानगरपालिकेमध्ये नगरसेवक जेव्हा निवडून येतात त्या टायमाला त्यांच्याबद्दलचं ओपिनियन येणाऱ्या अधिकाऱ्याकडे हे वेगळ्या पद्धतीने सादर केलं जातं. जेव्हा असा आहे तो तसा आहे, तो तसा आहे, तो तसा आहे, या भानगडीशी काही घेणं देणं नाही. परंतु सगळे नगरसेवक या शहराच्या विकासासाठी एकत्रितपणे काम करतील अशी अपेक्षा आम्हा सर्वांना आहे. आम जनतेला सुद्धा तीच अपेक्षा आहे. म्हणून समीरने एखादा स्टेटमेंट केलं म्हणून राजकारणामध्ये काही बदल झाला आणि आता काहीतरी गोंधळ उडेल असं समजण्याचं काही कारण नाही. समीर, तेरे पिताजी मेरे साथ में काम करते थे बेटा, मेरे को सब मालूम है कैसे हथकंडे कर चलाना करते, इसलिए तुम चिंता मत कर. तेरा ये उड़ने का टाइम है, थोड़ा सा स्लो उड़ो. अगर अच्छे तरीके से जाएगा तो ऊंचाई गाठेगा, नहीं तो कैसा जोर से भागेगा तो काही ना काही जिथं काय म्हणतात वेग जास्त तिथं आतलं फर्निचर फक्त थोडं बहुत काही चेंज झालं असेल तर मला माहित नाही. परंतु ही महानगरपालिकेची एक सुंदर इमारत बनण्यासाठी एक प्रयत्न केला पाहिजे. श्रीकांतने केला होता, तो हडकोच्या तिकडे केला होता, त्याचं काय झालं. भविष्यामध्ये मला असं वाटतं की ही महानगरपालिकेची एक चांगली इमारत, वाढतं शहर पाहून ही इमारत पंचवटी सारख्या ठिकाणी जर भागात जर असेल, एक मोठी प्रशस्त बिल्डिंग त्या ठिकाणी असेल किंवा हडकोळ टाकायची, जो तू चांगला स्पॉट असेल तुम्ही ते डिसाईड करा. आणि हे जे भाग आहे, खरं तर ह्या महानगरपालिका ग्रहण लागण्याचं कारणच असं आहे की इथं सगळे मुर्दे गाडायचे. कब्रस्तानाचा हा भाग असल्यामुळं इथलचे सगळे आत्मे कधी कधी तुम्हाला डिचवतात आणि तुम्ही त्याच्यामुळे बेचैन होतात असा माझा समज आहे. म्हणून याच्यातून आता मुक्ती आपल्याला पाहिजे असेल तर ही बिल्डिंग चांगल्या ठिकाणी करा. एक चांगलं शहर हे झालं पाहिजे, यासाठी या आत्म्याला सुद्धा सुटका मिळेल आणि तुम्हालाही सुटका मिळेल. म्हणून चांगली बिल्डिंग झाली पाहिजे. फंड तुम्हाला पाहिजे असेल तेवढा देण्याची ताकद आमच्यात आहे. सरकार तुमच्या पाठीशी आहे, त्याची चिंता करू नका. अनिल मकरे माझ्या बाजूला बसला होता, तुम्हाला सर्वांना कळलं असेल.
सर्वांना माहिती आहे. म्हणून बसल्या बसल्या त्यांनी मला 20 कोटीची मागणी केली. किती छोटी मागणी केली, पटकन 20 कोटी रुपये, आणि लगेच सांगितलं की तिथं ड्रेनेज लाईन टाकायचे, आणि हे जे काही डिवायडर जे आहेत, जे दगडी आपण बनवलेत, तसे त्याचा संकल्प आहे. शहरासाठी निश्चित पैसा जास्त लागतो, परंतु ते दीर्घकाळ टिकतो. मी जिथं राहतो ना, तिकडचं डिवायडर लागले, आता मग मंत्रीच आहे, त्याच्या घरासमोर तर असं डिवायडर बनवणारच आहे. अरे हे शहराच्या वैभवात आहे. माझं घर इतकं असेल तर शहर इतकं काम करत असताना कोण काय बोलल, यापेक्षा आपण किती चांगलं काम करून लोकांना रिझल्ट देऊ शकतो याकडे लक्ष द्या. आज मला इथं बोलवलं, या 2 गाड्या दिल्यात, आणखीन तुमची काही गाड्या आपण दिल्यात. 16 कोटी रुपये दिले त्याला. या 16 कोटीच्या गाड्या या महाराष्ट्रामध्ये दुसरीकडे कुठं पाहायला मिळणार नाही. कोणत्याच महानगरपालिकेत यंत्रणा आहे. आणि म्हणून अशा काही कामं जे लोकांना दिसून येतील, लोकांच्या लक्षात राहतील, त्यासाठी निधी मागा. त्यासाठी मी पालकमंत्री जोपर्यंत आहे तोपर्यंत द्यायचा प्रयत्न करेन. त्याचं काही टेन्शन घेऊ नका. आपला दिल बडा आहे. पैसे आणखी छोटे जरी असले तर माझ्या पाठीशी सुद्धा मुख्यमंत्री आहेत, उपमुख्यमंत्री आहेत. म्हणून थोडासा वशिला वर लावून आपण पैसे आणू शकतो. म्हणून त्याची चिंता तुम्ही करू नका. काम चांगलं करा. सर्व महापौरासहित सर्व नगरसेवकांना विनंती राहील, या शहराचं नाव आपल्याला एक उंचीवर घेऊन जायचं. तुम्हाला अवश्य असेल ते मी सहकार्य करेल. तुमच्यातली सर्वांची एकता अपेक्षा व्यक्त करतो. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.